शुभ दसरा. दसऱ्याचा दिवस उजाडला. सकाळची ही पूजा मम्मीची झाली होती. मी आवरायला घेतलं. वेळ झाला होता कारण आम्ही 12:30-1च्या दरम्यान मंदिरात जाणार होतो. स्किन केअर करून मग मेकअप करून घेतला आणि ही साडी मी नेसणार होती. ही चंदेरी कथांमधली साडी आहे आणि ही माझ्या पेजवरती अवेलेबल आहे. त्यातले खूप साऱ्या व्हरायटीजसुद्धा अवेलेबल आहेत. माहेश्वरीसोबत आता चंदेरी कथांसुद्धा अफोर्डेबल प्राईसमध्ये मी आणलेली आहे. आवरून मी मावशीच्या घरी गेले. तिथे मावशीचं आवरून मग आम्ही दोघीही निघालो मंदिरामध्ये आता पालखीची तयारी सुरू होती. इथे सगळी गर्दी जमा झाली होती. खूप सारी लोकं म्हणजे अगदी मंदिरात येतात. श्रीरामांचं मंदिर आहे हे. आणि गारहाणा झाल्यानंतर पालखी जी आहे ती निघाली. मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घातली जाते आणि पालखीच्या खाली आशीर्वाद घेण्यासाठी खूप सारी मंडळी बसलेली असतात अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने पालखी पळवताना मार्ग दाखवते पालखी, कारण इथून दुसऱ्या ठिकाणी जाते. एक टेक आहे आमच्या घराच्या तिकडूनच, इथे हे भीमदेवाचं मंदिर आहे तर तिकडे जाते आणि पालखी स्वतः मार्ग दाखवते. त्याच्यानंतर आम्ही तिथे जाऊन पोहोचलो आणि भेळ खाल्ली सगळ्यांनी मिळून. पावसाचं वातावरण झालं होतं. हा माझा मामा आहे. तुम्हाला सांगते पहिल्यांदा एवढा पाऊस पडला असेल ना दसऱ्यामध्ये. सगळेजण छान इतके तयार होऊन आले होते, पण पावसामुळे सगळा गोंधळ झाला. मीही भिजले, मावशीही भिजली. मावशी दाखवाल ती इथं पदर तिचा पूर्ण भिजली होती. त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही मंदिरात तिथे थांबलो कारण पाऊस अजून जास्त पडायला लागला, त्यामुळे सगळेच लोक मंदिरात गोळा झाले होते. आणि ह्या वर्षीचा दसरा खरंच इतका हे होता ना की काहीच एन्जॉय करता आलं नाही अजिबात. कारण दरवेळेला आम्ही काहीतरी खातो, मस्त गाणी बिणी सुरू असतात तिथं, छान छान बायकांचे वगैरे, पण ते नाहीच, काहीच झालं नाही. पावसामुळे सगळा गोंधळ उडाला. त्यामुळे इथे आम्ही गप्प थांबलो होतो मंदिरामध्ये. त्याच्यानंतर मग निघालो. परत गाराणं झालं, आरती झाली, त्यानंतर सगळे निघाले. मस्त छान इंद्रधनुष्य पडला होता आणि माझ्या ह्या साडीची अवस्था अशी झाली होती.